दोन नंबरची सम त्यांनी सांगितलेली आहे 2490. आणि परत एकदा समर्थने व्हिडिओ बंदच ठेवलेला आहे. समर्थ काय करतो? बाहेर आलाय. कशाला बाहेर फिरत असतो रे? का रक्षाबंधनचं फिरतोय? हो सर. हा, म्हणजे कुठं? पूर्ण गावामध्ये रक्षाबंधन. द सम ऑफ टू नंबर्स इज 2490. पहिला नंबर काय आहे? एक्स म्हणूया. त्या नंबरचं 6.5% कॅल्क्युलेट करायचं. आणि दुसरा नंबर असणार आहे 2490 मायनस एक्स. आपल्याला माहिती आहे एक नंबर 100 असेल तर एक नंबर, त्यापैकी दोन पार्ट आहेत. दोन नंबरची सम जर 100 येत असेल तर एक नंबर 30 असेल तर दुसरा नंबर 100 मायनस 30 म्हणजे 70 असतो. एक 20 असेल तर 100 मायनस 20 म्हणजे 80 असतो. दोन नंबरची सम त्यांनी 2490 दिलेली आहे. त्यातला पहिला नंबर आपण एक्स म्हणूया, दुसरा नंबर येईल 2490 मायनस एक्स. लेट अ नंबर बी x, therefore other number is equal to 2490 minus x. दोन नंबर मिळाले. आता कॅल्क्युलेट करूया पहिल्या नंबरचा 6.5% फ्रॉम गिवन कंडिशन. डायरेक्ट सॉल्व्ह करूया. फ्रॉम इक्वेशन एक एक बनवू शकता तुम्ही. पहिल्यांदा 6.5% ऑफ वन नंबर म्हणजे एक्सच्या 6.5% कॅल्क्युलेट करता येईल. आणि दुसऱ्या 8.5% ऑफ अदर नंबर कॅल्क्युलेट करता येईल. आणि दोन्ही काय करायचे आहेत? इक्वल घ्यायचे. मी डायरेक्ट एकत्रच घेतो. फ्रॉम गिवन, तुम्हाला वेळ असेल आणि तुम्ही लिहू शकत असाल तर गिवन दॅट 6.5% ऑफ फर्स्ट नंबर इज इक्वल टू 8.5% ऑफ सेकंड नंबर असं लिहू शकता. देअरफॉर 6.5% ऑफ फर्स्ट नंबर काय आहे? एक्स आहे. आणि दुसरा इक्वल टू 8.5% ऑफ 2490 मायनस एक्स. आणि मग 6.5% ऑफ एक्स कसं कॅल्क्युलेट करतात माहिती आहे आपल्याला? 6.5 डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाय बाय एक्स इज इक्वल टू 8.5 डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाय बाय 2490 मायनस एक्स. आणि मला हे पॉईंटमध्ये नको आहे, मला आवडत नाही आहे, त्यासाठी मी 65 अपॉन एक डेसिमल पॉईंट वरचा कमी करत असेल तर खाली एक 0 वाढतो. म्हणजे 1000 इंटू एक्स इज इक्वल टू 85 अपॉन 1000 इंटू 2490 मायनस एक्स असं काहीतरी येईल. दोन्ही साईडला 1000ने मल्टिप्लाय केल्यावर कॅन्सल झाले. म्हणजे 65x इज इक्वल टू 85 इन ब्रॅकेट 2490 मायनस एक्स. इक्वेशन सॉल्व करायचं आहे. लिनियर इक्वेशन आहे. त्याच्या अगोदर 85 आणि 65ला 5ने डिवाइड करूया. इथे 5ने डिवाइड केलं तर 13 येईल ना. आणि इथे 5ने डिवाइड केलं तर किती येतं? 17. Therefore 13 is equal to 17 into 2490 minus x. आणि मग 17 into 2490 minus 17x मल्टिप्लायच करावं लागेल. 2490 मल्टिप्लाय बाय 17 किती येतं बघा. एवढा लहान नंबर x राहिला की रे. 13x इज इक्वल टू, बरोबर चालेल, आहे तसं असू द्या, असंच ठेवूया. देअरफॉर 13x इज इक्वल टू 17 मल्टिप्लाय बाय 2490 मायनस 17 इंटू एक्स. काय करूया? 17ला डिस्ट्रीब्यूट केलं, प्रत्येकाला मल्टिप्लाय केलं. आणि मायनस 17x लेफ्टला आल्यानंतर 13x मध्ये ॲड होईल. आणि मग 17 मल्टिप्लाय बाय 2490 आहे तसे. आणि मग 17 प्लस 13 म्हणजे 30x येईल. 30x इज इक्वल टू 17 मल्टिप्लाय बाय 2490. आणि मग इथे 0 तर कॅन्सल झाला. 3ने कशाला डिवाइड होईल? 249ला डिवाइड होते का बघा. इथे लिहितो 3x इज इक्वल टू 17 मल्टिप्लाय बाय 249 आणि मग
एक्स इज इक्वल टू 249ला 17 मल्टिप्लाय बाय 3 8 जा 24 3 3 जा 9 83 येईल. प्राईम नंबर आहे का बघा. आणि मग 17 मल्टिप्लाय बाय 83 म्हणजेच पहिला नंबर. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 2490 पैकी पहिला नंबर कोणता आला. 17 3 51 5 किती आलं 1 बरोबर. मग 1411 हा पहिला नंबर आला. दुसरा नंबर काय येणार आहे 2490 मायनस 1411. देअरफॉर 2490 मायनस 1411 इज इक्वल टू किंवा 2490 मायनस एक्स इज इक्वल टू असं लिहूया. एक्स इज इक्वल टू 2490 मायनस 1411 इज इक्वल टू सेकंड नंबर काय मिळतोय 1079 असेल बघ. वजाबाकी करताना चुकलं नाही पाहिजे. 1079 सेकंड नंबर. देअरफॉर द नंबर्स आर शेवटी आन्सर लिहा. देअरफॉर द नंबर्स आर 1411 अँड 1079. 1411 फर्स्ट नंबर is equal to 1411 and second number is equal to 1079. हां सेकंड क्वेश्चन लिहून घ्या ज्यांचं झालंय त्यांनी. हे कमी का झाले लोक आज कार्यक्रम करत असतील नाही का. बरं ठीक आहे. नेक्स्ट सेकंडचा आन्सर काय येतं किती 21 आणि 24 बरोबर आहे. 21 आणि 24 आणि पुढचे आहेत क्वेश्चन अजून बघूया. बघा त्यांनी सम ऑफ टू नंबर्स इज 45 सांगितलं आहे अँड देअर रेशो इज 7:8. लेट अ नंबर बी एक्स. पहिला नंबर एक्स असेल आणि दोघांची ॲडिशन 45 असेल तर देअरफॉर अदर नंबर काय येणार 45 मायनस एक्स दुसरा नंबर आला. आणि मग त्यांचा रेशो सांगितलाय 7:8. याचा अर्थ काय देअरफॉर फ्रॉम गिवन दॅट कुणाचा रेशो या दोघांचा पहिला नंबर एक्स आहे दुसरा नंबर 45 मायनस एक्स आहे. यांचा रेशो 7:8 दिलाय किंवा रेशोच्या भाषेत लिहूया. गिवन दॅट x:45 मायनस एक्स इज इक्वल टू किती 7:8. म्हणजेच एक्स देअरफॉर एक्स अपॉन 45 मायनस एक्स इज इक्वल टू 7/8. क्रॉस मल्टिप्लाय करा सॉल्व करा एक्सची व्हॅल्यू मिळेल. Therefore 8x is equal to 7 in bracket 45 minus x. म्हणजेच 8x is equal to 7 into 45 minus 7x. minus 7x लेफ्टला आल्यानंतर 8x plus 7x is equal to 7 into 45. नंतर डिवाइडच करायचं आहे म्हणून मल्टिप्लाय करत नाही आहे मी. 15x is equal to 7 into 45. आता 15नी डिवाइड करू शकतो दोन्ही साईडला. इथे 15 कॅन्सल झाले म्हणजेच 15 इकडचे इकडे डिवाइड झाले. 15 3 जा देअरफॉर एक्स इज इक्वल टू 7 3 जा 21. एक्सची व्हॅल्यू आली. देअरफॉर अनदर नंबर काय 45 मायनस एक्स म्हणजेच 45 मायनस 21 म्हणजेच 24. देअरफॉर फर्स्ट नंबर इज इक्वल टू 21.
is equal to 21 and 24. सेकंड नंबर बघा बरोबर आहे का. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2 numbers ऑफ सच दॅट. चालेल, हा पण क्वेश्चन सोपा आहे, तसा अवघड नाही आहे. एक प्रश्न घेऊया आणि थांबूया. आपण पुढचे 2-3 आहेत ते नंतर घेता येतील. 4 आहेत क्वेश्चन अजून राहतात. ठीक आहे, शेवटचा प्रश्न आजचा. 2 numbers आर सच दॅट द रेशो बिटवीन them is 3:5. If each is increased by 10, the ratio between if each is increased by 10 the ratio between the new numbers so formed is 5:7. The ratio between new numbers so formed is 5:7. Find the original numbers. Since the ratio of numbers are, नंबरचा रेशो दिला आहे 3:5. 3:5 रेशो असेल तर लेट x be a constant such that नंबर्स आर, बघा लक्ष द्या, जर 2 नंबरचा रेशो जर 3:5 दिला असेल तर 3:5 रेशो दिला. एक के पण घेतला तर चालतो. एक कॉन्स्टंट असा असला पाहिजे की पहिला नंबर 3k होईल, x असेल तर कॉन्स्टंट पहिला नंबर येईल 3x आणि दुसरा नंबर येईल 5x. हे कधी घेऊ शकतो, कॉन्स्टंट x कन्सिडर केला तर. म्हणजे 3x पहिला नंबर आला अँड 5x अनदर नंबर. हे मिळाले आपल्याला 2 नंबर्स. इफ ईच नंबर इज इन्क्रीज बाय 10 द रेशो बिकम्स 5:7. हे लिहूया परत. इफ
each number is increased by 10, the ratio becomes 5:7. म्हणजे काय, पहिला नंबर 3x आहे, 3x मध्ये 10 ॲड केले इज टू दुसरा नंबर आहे 5x त्याच्यामध्ये 10 ॲड केले, तर हा रेशो किती येतोय, तर 5:7. हे सॉल्व करायचं आहे फक्त. 3x + 10 अपॉन 5x + 10 इज इक्वल टू 5/7. क्रॉस मल्टिप्लाय करा, सॉल्व करा, एक्सची व्हॅल्यू मिळेल. 7 मल्टिप्लाय बाय 3x + 10 इज इक्वल टू 5 मल्टिप्लाय बाय 5x + 10. बरोबर आहे का. Therefore 21x + 70 इज इक्वल टू 25x + 50. आणि मग 21x राईटला घेऊया आणि 50 लेफ्टला घेऊया. म्हणजे 70 - 50 इज इक्वल टू 25x - 21x इज इक्वल टू 4x. 70 - 50 इज 20. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू येईल 5. एक्सची व्हॅल्यू म्हणजेच हा कॉन्स्टंट घेतला होता. देअरफॉर नंबर्स आर, नंबर्स काय, तर 3x म्हणजेच 3 × 5. एक्सची व्हॅल्यू 5 आलेली आहे, म्हणजेच 15 पहिला नंबर आला, आणि 5x म्हणजे 5 × 5 इज इक्वल टू 25. देअरफॉर रिक्वायर्ड नंबर्स आर 15 and 25. हे ओरिजिनल नंबर.